जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण माझ्या या चॅनलवरील मनाचे श्लोक आणि त्याचं मला जसा समजला आहे तसा अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याला चांगला भरभरून प्रतिसाद दिला. याबद्दल मी तुमचे सर्वांचे खूप खूप आभारी आहे. आता आजपासून आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित दासबोध हा जो दास ग्रंथांमधील मेरुमणी म्हणून या ग्रंथाला ओळखले जाते, त्यामधील प्रत्येक दशकातील एकेका समासाचं विवरण सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एकेका समासातील काही ओव्यांचं विवरण सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, अर्थातच मला जसं जमेल असं. आजपासून आपण या दासबोधातील दशकांमधील समासांचं विवरण पाहणार आहोत. तत्पूर्वी आज आपण दासबोधामध्ये काय आहे हे एक थोडक्यात सांगणार आहे. समर्थ ग्रंथ श्री दासबोध तेथोनी सर्वही बोध प्रबोध. विमळ ज्ञान बाळबोध सत्शिष्याशी बाणेल. एवं श्री दासबोध ग्रंथ तेथोनी सर्वही परमार्थ. जाणती योगी संत महंत ग्रंथराज मुकुटमणी. अहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ न चले तयापासी. ज्ञान बळे वैभव आसी तृण तुच्छ केले. असा हा दासबोध ग्रंथांचा मेरुमणी. प्राणीमात्रांचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कोण्या एका ग्रंथात आहे असे जर विचारले तर अर्थातच दासबोध म्हटल्या जाते. दासबोधामध्ये प्रत्येक प्राणीमात्रांच्या अत्यंत छोटातला छोटा जीव जरी असला तरी त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. जीवनाचे नैराश्य दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य किंवा शिकवण या ग्रंथामध्ये आहे. आणि आपण सुरुवातीलाच पाहिला की ग्रंथामधील मेरुमणी म्हणून या ग्रंथाला ओळखलं जाते. या विश्वात पसरलेला परमात्मा कसा पाहावा याची शिकवण, याची ओळख आपल्याला दासबोधामध्ये आहे. आपण स्वतः त्याग करून म्हणजे आपल्या शरीराच्या कणाकणाने झिजून इतरांची सेवा कशी करावी, इतरांकरता कसं आपलं जीवन समर्पित कसं करावं याची शिकवण दासबोधामध्ये दिलेली आहे. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतून श्री समर्थांनी दासबोधामध्ये कसं वागावं, कसं राहावं, अक्षर कसं काढावं, मूर्खांची लक्षणे कोणती, सज्जनांची लक्षणे कोणती, शिष्यांची लक्षणं कोणती, गुरूंची लक्षणं कोणती, ही सर्व या सर्वांचं सार या दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून दासबोधाचा अभ्यास केला तर आपल्याला आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यास मदत होईल. आपल्या अडचणी, जीवनातील नैराश्य, आपल्या अडचणी दूर करायचे असेल तर नक्कीच दासबोधाचा अभ्यास आपण जरूर करायला हवा. उपासना कशा प्रकारे करावी, उपासनेला बळकटी कशी द्यावी, उपासनेने वैयक्तिक उपासनेपेक्षा सामुदायिक उपासनेला कसे महत्त्व द्यावे आणि सामुदायिक उपासनेमधून कशा प्रकारे जनांमध्ये अर्थातच लोकांमध्ये शिकवण प्रसारित करता येईल याची सर्व शिकवण या दासबोधामध्ये दिलेली आहे. आपल्याला या दासबोधाचा अभ्यास करायचा आहे. या दासबोधामध्ये आलेल्या प्रत्येक दशकात काय काय सांगितलेलं आहे हे आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचे आहे. आणि याकरताच माझा हा छोटासा प्रयत्न मी आजपासून सुरू करणार आहे. पुढच्या आपल्या या जय जय रघुवीर चॅनलमध्ये
पुढच्या भागामध्ये मी पहिल्या दशकामध्ये श्री रामदास स्वामींनी काय सांगितलेले आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भक्ताचे स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.